हरिओम. आज आपल्या इथं नवनाथ भाऊ माडाचे नारळ पाडण्यासाठी आले. तर बघूया कसे पाडतात. किती उंच माड आहेत बघा. या माडावरती चढायला कोण भेटत नाही माणूस, पण नवनाथ भाऊ आमच्या वाडीमध्ये अख्ख्या गावामध्ये नारळ पाडण्यासाठी तेच असतात, माड साफ करण्यासाठी पण तेच असतात. चला बघूया माडाचे नारळ कसे पाडतात नवनाथ भाऊ. नवनाथ भाऊ काय करताय? नारळ शाळी पाडतोय. हा. आत्ताच्या ह्याच्यामध्ये शाळी पाडणारी ही अशी माणसं झाडावर, एवढ्या उंच झाडावरती चढणारी फारशी भेटत नाही. पण हे आमचे नवनाथ भाऊ हे माडाच्या झाडावर चढतील. आता बघूया आपण ना, शोधतायत कुठल्या माडावर नारळ शाळी छान असतील ते. हे बघा कसे पटापट चढतायत आणि किती उंच माड आहे आमचं. त्यांना नेहमीची सवय झाली. म्हैस बघत, वासरू बघत. कुठले माडावर चढतात कुठले नाही ते. हे बघा कसे सपासप वरती गेलेत. बघा खाली उतरतात नवनाथ भाऊ. नवनाथ भाऊ तुम्हाला माड पण साफ करताय, नाही तर काय काय करताय? माड वगैरे, माड पण साफ, माड तोडा बिडायचा, नारळ पाडायचे सर्व. आताच्या ह्याच्यामध्ये अशी माणसं भेटत नाही, पण हे आमचे नवनाथ भाऊ सगळं काम करतात. हा बघा किती छान प्रकारे, 1 मिनटं पण नाही लागलं, अर्ध्या मिनिटात नारळ सोलून तयार. शाळा. नवनाथ भाऊ तुम्हाला बोलवायचं झालं तर कसं करायचं? तुमचा फोन नंबर असेल तर द्या. हा आहे माझ्याकडे नंबर. हा सांगा नंबर. 9527 हां 45 हां 44 हां 64. हां चालेल.